तर सायन हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे बऱ्याच दिवस झाले कॅन्टीन उपलब्ध नाही आहे रेसिडेंट डॉक्टरसाठी. सांगायचं झालं तर लोकांना टिफिनसुद्धा खाण्यासाठी वेटिंगवर राहावं लागतं. एक तास त्यांना त्या गोष्टीसाठी काढावं लागतात. तुम्ही आमच्या बेसिक ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस न करता फक्त एक हॉस्पिटलचं नाव चेंज करायचं याच्यावर का फोकस करताय? दिवसातून तिथे ती 1-2 वेळा अडकते आणि एका वीकमधून ती एवढ्यामध्ये 5-6 महिने झाले एका वीकमधून ती 3 ते 4 दिवस बंदच असते. मुंबईत असलेल्या महानगरपालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची कायम गर्दी पाहायला मिळते. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेण्यासाठी मुंबईत येतात. यामुळे इथल्या आरोग्य व्यवस्थेवर आणि पर्यायानं डॉक्टर इतर कर्मचाऱ्यांवर याचा ताण येतो. अनेक तास ड्युटी करून देखील केईएम आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची यात हेळसांड होत असल्याचं समोर आलंय. निवासी डॉक्टरांचा वेतनवाढीचा मुद्दा मागील अनेक काळापासून प्रलंबित आहे. त्याचसोबत कामाव्यतिरिक्त कॅन्टीन आणि इतर मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी सतत वरिष्ठांसोबत पत्रव्यवहार करावा लागतोय. रुग्णांना उपचार मिळतात, पण इथं निवासी डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी कुणाला वेळ नाही अशी भावना निवासी डॉक्टरांची झाली आहे. याच सगळ्या गोष्टींचा निषेध म्हणून निवासी डॉक्टरांनी हाताला काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला. आमचा जो डिअरनेस अलाउन्सचा मुद्दा आहे तो 1 जुलै 2024ला DA 443 वरून 455% झाला. त्याच्यानंतर दर 6 महिन्यांनी तो 10, 8 आणि आणखी 10% वाढला. तर टोटल 31% DA आमचा वाढलेला आहे. जुलै 2025 पासून आम्ही प्रशासनासोबत वारंवार मीटिंग केल्या. आम्ही ब्युरोक्रॅट्सला भेटलो, नंतर काही लीडरसोबत भेटलो. त्याच्यानंतर 9 महिन्यानंतर मागे 3-4 दिवसाआधी एक सर्क्युलर निघालं. हे खरंच आम्ही त्याच्याबद्दल प्रशासनाचे आभार मानतो. पण आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक सर्क्युलर निघण्यासाठी आम्हाला प्रत्येक वेळेस एक आंदोलनाची भूमिका नाही घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आमचाही वेळ जातो आणि सोबत पेशंटची पण थोडी हेळसांड होऊ शकते. बघा, शंका आहे आम्हाला. सर्क्युलरमध्ये मेन्शन केलेलं आहे की मे महिन्याच्या वेतनासोबत सगळे DARS जे पेंडिंग आहेत ते देण्यात यावे. परंतु जेव्हा लोकल कॉलेजच्या क्लर्कला सगळी विचारपूस केली त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं आहे की याला वेळ लागेल थोडा. तर आमची अशी अपेक्षा आहे प्रशासनाकडून की त्यांनी जे क्लर्क्स आहेत सगळे त्यांना एक सूचना द्यावी. हे जे काम आहे हे थोडं प्रायोरिटी याला प्राधान्य द्यावे आणि जेणेकरून जून महिन्याच्या वेतनामध्ये जेवढे आमचे पेंडिंग अरियर्स आहेत जुलै 2024 पासूनचे आणि जो वेतन आमचा वाढणार आहे 3 ते 3,500 रुपयाने, तो सगळ्या जून महिन्याच्या पगारीमध्ये आम्हाला देण्यात यावे. आम्ही तीव्र आंदोलन, स्ट्राईक याच्यासाठी कधीच आम्ही पवित्रा घेतला नाही, कारण पेशंट हे आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळेच प्रशासनाने आमच्या या बाजूचाही विचार करावा. सॅलरीमध्ये ते क्रेडिट होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. तुम्ही KM हॉस्पिटलच्या इथे काम करता, तिकडचे आणखी कोणते मुद्दे आहेत की जे प्रामुख्यानं सुधारण्याची गरज आहे? बघा, KM हॉस्पिटलमधले एक मुद्दा आहे लिफ्टचा. लायब्ररी बिल्डिंग जी आहे आमची तिथे एक लिफ्ट आहे. सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअरला PSM डिपार्टमेंट आहे, सेकंड फ्लोअरला FMT आहे आणि खाली लायब्ररी आहे. सेकंड फ्लोअरला पण लायब्ररी आहे. ती जी बिल्डिंग आहे तिथे पेशंटला पण पॅथोचे काही सॅम्पल्स असतात ते सेकंड फ्लोअरला न्यावे लागतात. नंतर थर्ड फ्लोअरला काही प्रोफेसर्स आहेत, म्हणजे जे काही डिसेबल आहेत सगळे, म्हणजे हँडिकॅप सगळे लोक आहेत त्यामध्ये. तर असा काही जो इश्यू आला लिफ्टचा, मधातच अडकते कधी. नंतर ॲक्च्युली ती लिफ्ट सँक्शन झाली आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. ती लिफ्ट सँक्शन झालेली आहे, बट सिव्हिल ऑडिट तिथं झालेलं नाही आहे. तर आमची अपेक्षा हीच आहे की लवकरात लवकर तिथे सिव्हिल ऑडिट. दिवसातून तिथे ती 1-2 वेळा अडकते आणि एका वीकमधून ती एवढ्यामध्ये 5-6 महिने झाले एका वीकमधून ती 3 ते 4 दिवस बंदच असते. दुसरीकडे सायन रुग्णालयातील एक कॅन्टीन बंद असल्यानं एकाच कॅन्टीनमध्ये डॉक्टर्स आणि इतरांची गर्दी होते. जेवणासाठी तासभर रांगेत उभं राहावं लागतंय. मागील 5 ते 6 महिन्यांपासून हीच परिस्थिती कायम असल्याचं सायन येथील निवासी डॉक्टरांनी सांगितलं. आता एवढ्या गोष्टीसाठी जर आम्हाला सौम्य प्रकारचे प्रोटेस्ट करावे लागतात, काळ्या फिती बांधून आम्हाला प्रशासनाचा निषेध करावा लागतो,
तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा छोटे मोठे बऱ्याच अडचणी असतात प्रत्येक छोट्या कॉलेजमध्ये, प्रत्येक लेवलच्या कॉलेजमध्ये. जसं सायना हॉस्पिटलमधून मी येत आहे, तर सायना हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे बऱ्याच दिवस झाले कॅन्टीन उपलब्ध नाही आहे रेसिडेंट डॉक्टरसाठी. याचा नेमका असा इश्यू आहे की कॅन्टीन आमच्याकडे सध्या रेसिडेंट डॉक्टरसाठी कॅन्टीन अवेलेबलच नाही आहे. का अवेलेबल नाही? कारण कॅन्टीनचं टेंडरिंग झालेलं आहे, 2-3 वेळा टेंडरिंग जे आहे ते फेल झालेलं आहे असं आम्हाला प्रशासनाकडून माहिती भेटलेली आहे. आम्ही वारंवार प्रशासनाकडे त्याची माहिती काढली आहे, तर वारंवार त्यांना बोललो आहे की कशा प्रकारचं काय आहे, पण त्यांनासुद्धा अडचणी येत आहेत. तर त्या टेंडरिंगच्या नेमक्या कसल्या अडचणी जवळपास आता आमचं हा जर महिना जर पकडला तर 5 ते 6 महिने झालेत की आमच्याकडे कॅन्टीन जे आहे ते रेसिडेंट डॉक्टरसाठी डेडिकेटेड कॅन्टीन नाही आहे. दुसऱ्या एका कॅन्टीनमध्ये ती मर्ज केलेली आहे. तर आमची हीच मागणी आहे की केलंय तर मग काय इश्यू? त्याने इश्यू असे येतात आमच्याकडे की रेसिडेंट डॉक्टरची संख्या फार जास्त आहे, स्टुडंटची संख्या खूप जास्त आहे. तर जो एक बेसिक वेळ असतो लंचचा, जो ड्युटीवरून तुम्हाला एखादाच तास भेटतो, तर एका तासाच्या त्या वेळामध्ये रेसिडेंट डॉक्टर आणि स्टुडंट हे दोन्हीही त्या एका छोट्याशा कॅन्टीनमध्ये त्यांना बसायला जागासुद्धा नसते. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर एकदम स्पष्टपणे सांगायचं झालं तर लोकांना टिफिनसुद्धा खाण्यासाठी वेटिंगवर राहावं लागतं. एक तास त्यांना त्या गोष्टीसाठी काढावं लागतं. जर आता डॉक्टरांकडे वेळच नाही आहे तर एका साध्या जेवणासाठी लंचसाठी जे 15 ते 20 मिनिटाचा लंच असतो त्याच्यासाठी जर त्यांना एक दीड तास तत्काळ थांबावं लागते, तर हा किती मोठा मुद्दा असेल याच्यावर लक्ष द्यावं. सध्या केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना या रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना सुविधा कितपत मिळत आहेत यावर कुणी बोलायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. त्यासाठी डॉक्टरांना असं निषेध आंदोलन करावं लागतंय. त्यामुळे रुग्णालयाचं नाव बदलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा रुग्णालयातील डॉक्टरांच्या सेवा सुविधांकडे लक्ष द्यावं असं म्हणत निवासी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. हां, एक्झॅक्टली. आमचा रेसिडेंट डॉक्टर्सचा तर आहेच, प्रोफेसर लोकांचा, स्टाफ लोकांचा, आणि इथून जे पासआउट होऊन गेलेले ह्याच्या आधी ज्यांचं UG PG KEMला झालं त्यांचा खूप लोकांचं असतं त्याच्याशी नाळ जोडलेली की KEM किंग एडवर्ड मेमोरियल इज अ ब्रँड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ॲटलिस्ट आम्हाला तुम्ही कन्सिडर केलं नाही की तुम्ही अचानक नाव चेंज करताय. रात्रीतून सकाळी उठल्यावर आम्हाला कळतं की आमच्या हॉस्पिटलचं नाव चेंज होतं. ही एक सरप्रायझिंग गोष्ट आहे आमच्यासाठी. असं नव्हतं व्हायला पाहिजे. ॲटलिस्ट आमचं कन्सिडर करायला पाहिजे होतं. आणि मेन आमचा मुद्दा हा होता मार्डतर्फे की तुम्ही आमच्या बेसिक ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस न करता फक्त एक हॉस्पिटलचं नाव चेंज करायचं याच्यावर का फोकस करताय? आमच्या मोस्टली हॉस्टेल इश्यूज आहेत. सेकंड थिंग्स आमचा इरेग्युलरिटी इन द स्टायपंड हा मेन इश्यू आहे. मोस्ट ऑफ द जे न्यू PG असतात फर्स्ट इयरवाले किंवा UGचे पण स्टुडंट्स असतात त्यांना पहिले 2-3 महिने खूप ॲडजस्टमेंट करावं लागतात हॉस्टेलला. काही लोकांना बाहेर रूम करून राहायला लागते. तर राहण्याचा अकोमोडेशनचा इश्यू. मग इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगवर तुम्ही ध्यान देण्याऐवजी नाव चेंज करा, याच्यात काही पॉईंट नाही. दिवसागणिक वाढणारी मुंबईतील गर्दी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पडणारा भार यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांवर येणारा ताण लक्षात घेता प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबई मनपा रुग्णालयात निवासी डॉक्टर सेवा देतात, पण त्यांना मूलभूत गोष्टी देखील मिळत नसतील तर त्याचा प्रशासनानं गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.